विचार केला की गणपतीचे दर्शन करू. आम्ही ठरवलेलं की मला वाटलं पाऊस आला, मला पण वाटलं पाऊस आला, तर गणपतीचे दर्शन करूया आम्ही. नाही चालू झालं ना अजून. केले नाही आवाला करेल, पक्का करेल. आता गेलेच करून टाकेल मी. एडिट कसं करेल? एडिट कसं करेल म्हणजे एडिट कसं करतात? एडिट काय एडिट? एक व्ह्यू बघता बघता आम्ही साईडला थांबवलेली आहे आमची गाडी, आणि तो व्ह्यू दाखवण्यासाठी तुम्हाला घरच्या बाहेर निघायला लागेल. सध्या तुम्ही घरीच्या आतमध्ये असतील तर तुम्ही आमच्यासोबत एकदा फक्त क्या बोलते रे. आता आम्ही गाडीचा प्रवास करता करता खूप कंटाळलो होतो, त्यामुळे आम्ही जरा आता इकडे जवळपास थांबवली गाडी आमची. आणि हा इकडचा आम्हाला व्ह्यू खूप छान वाटला. तर आम्हाला असं वाटलं की इकडे गाडी थांबवावी आणि बघावं काहीतरी असं. तर तुम्हाला मी दाखवत होतो तो व्ह्यू कसा आहे. एक मिनटं. तर हा बघू शकता तुम्ही, असा आमचा जव्हारचा एक गोल्डन प्लेस बोलतो त्याला. याचं नावच गोल्डन प्लेस आहे कारण की याच्यात सोनं खूप सापडलं होतं या दरीमध्ये. हा, त्याला गोल्डन प्लेस नाव दिलं आहे. म्हणून कधी या विजिट करा जव्हारला आणि बघा. असा निसर्ग तुम्हाला कधी नेहमी बघायला नाही भेटणार. खूपच छान असं निसर्ग. साप होत नाही म्हणजे तुम्हाला या आम्ही आमचा व्ह्यू दाखवतो. बघा व्ह्यू कसा एकदम खूपच चांगला व्ह्यू दिसतो तुम्हाला. निसर्गाच्या स्थानीत आम्ही आलेलो आहेत. असं एकदा ना मला ना इकडनं उडून असं पॅराशूट लावून असं हवेत उडायचं इकडे. हा, किती भारी वाटलं ना. आम्ही आता पोचलेले आहे त्र्यंबकेश्वरला. त्र्यंबकेश्वर दर्शनाच्या आता आम्ही लाईनीमध्ये आहे. आज गर्दी काहीच नाही आहे, तर आम्ही फास्ट एकदम दर्शन होऊन जाईल असं माझं मत आहे. चेक करूया आपण. साहिल मागे मागे मागे. ओम नमो पार्वती पते हर हर महादेव. अरे बाहेर देवाकडे झाले आहेत ना झाल्या. अरे कोणत्या देवाचा प्रतीक असेल.
हा बघ तर दर्शन झालेलं आहे आमचं मस्तपैकी. आता आम्ही चाललेले आहेत, कुठे चालले तरी आपण शिवकुंडाला. शिवकुंड तुम्हाला दाखवतो आता कसं आहे इकडची आपण हे पाहिजे उकळी उकळी पाहिजे तुला. हा कोण आहे उभे? अरे चाय असते महाराज दुधाची ती काय बोलतात उकळी का काय तरी बोलतात नाही का. बघूया आता. ओम ह्रीं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम्. मी इथे कमीत कमी ना 6 ते 7 वेळा आला असेल. गजानन महाराजचे मंदिर आहे. अरे तर अजून पुढे तर बोल कुठे काय असते काय नाही. आता आपण इकडे त्र्यंबकेश्वरला गजानन महाराज. आपलं हे तर झालेलं आहे, त्र्यंबकेश्वर झाला. अजून काय काय झाले? अजून काय काय झालं? आणि तो 5 मार्चचा गणपती. आणि आता अजून परत हे त्यानंतर स्वामींच्या मठात. आता स्वामींच्या मठात. अरे इकडे पाणी धुवून जायचं, हात धुवून जायचं. ज्ञान घेणार नाही. आता आम्ही आध्यात्मिक ज्ञान घेणार आहे. ऍक्च्युली आमच्याकडे आध्यात्मिक ज्ञान नाही आहे, फक्त हा बैठकीला जाणारा मुलगा आहे साहिल दानवे, त्याच्याकडे आहे. तू आम्हाला ज्ञान देणार आहे. सांग रे सर. ते रेकॉर्डिंग बंद कर. नाही रेकॉर्डिंग नाही. अरे दाखव इकडे. अरे तुलाच बोल. मी श्री स्वामी समर्थांच्या मठांमध्ये आलेले आहे. श्री स्वामी समर्थांचा मठ. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला माहिती आहे का, देऊळबंद 2 ची शूटिंग पण इथेच झालेली आहे करून. ते आम्हाला रोहित भाईने दाखवलेलं आहे, सांगितलेला. बघा देऊळबंद 2 नाही 1, सॉरी माय मिस्टेक. अरे झिलमिल झिलमिल पाऊस धारा. असं वाटतं आपण पूर्ण एकदम लांब आलेले आहेत ना याच्यापेक्षा. हा मी देखो. हा रे कुठे पण हे ते डोंगर दिसत नाही का तुला? आम्ही इंडिया एंडिंग एंडिंग हे बघा, हाच पोल तो हा पोल आहे. आतमध्ये कॅमेरा अलाउड आहे का नाही माहिती आम्हाला. आम्ही तुम्हाला तरी पण अपडेट देत राहू. अरे इथे मस्त बनलाय. आता आम्ही आलेले शौर्यवाडा येथे. काय खायला बघा, मटन रान, चिकन रान, मटन व चिकन थाली, पंजाबी, तंदुरी अँड चायनीज एसी डायनिंग.
कोणते स्पेशल? आपल्याला वेगवेगळे मागवा दोघांना, अलग अलग मागा डिश. मटनमध्ये काय काय दाखवलं ना, थालीमध्ये काय काय आलं दाखव. भाकरी आहे, मटन आहे, हे पण मटनच आहे. हा सूप आहे, पाया सूप आहे, ही ग्रेव्ही आहे, हा रस्सा आहे, हे चिकन आहे, चिकन लोणचं आहे, मटन लोणचं आहे, हे स्वीट आहे, ही सोलकढी आहे. पूर्ण असं एकदम असं का ना, असं बोल ना, असं बोल ना तुम्ही काय. सर प्लीज सांगितलं का? प्लीज केलं का तू? प्लीज प्लीज करायला लागतं प्लीज. ते पण राज काय दिसत नाही. मी आहे सर. तू पण दिसत नाही, मधलं पुढचं काचेचं पण काय दिसत नाही माझ्या मोबाईलमध्ये. सौरभ, हाय गाईज. तर आपला ब्लॉग आपण इकडेच संपवत आहे. तर ह्या जर्नीमध्ये मला खूप मजा आली. तुम्हाला हे सौरभ कसं वाटलं तुला या जर्नीमध्ये, आजची जर्नी? मस्त मस्त. तुला राज काय? मला बोलण्याचं फक्त हेच हे आहे की सौरभनी शिव्या खाल्ल्यात आमच्यासाठी. आणि काकांचं खूप खूप आभारी आहे मी मनापासून. त्यांना मी असं डोक्यात त्याच्या साष्टांग पायात दंडवत, साष्टांग दंडवत आम्ही घालतो. हा, त्यांच्यामुळे ही आमची ट्रिप आजची खूप सक्सेसफुल झालेली आहे. आमच्या सौरभनी त्यासाठी 2 शिव्या खाल्ल्या आहेत. आता पुढच्या याच्यासाठी कुठे रे, पुढच्या शिव्या, हा पुढच्या काय 4 खा. खायचे. पण तू हीच गाडी घेऊन ये आणि आम्हाला मरीन ड्राईव्हला घेऊन जा. आपण सिलिंगला अशीच मजा करूया, तिकडे राहूया, नाईट आउट मारूया मस्तपैकी. तिकडनं हवं तर आपण पबला पण जाऊया. ती पण व्हिडिओ येणारच नक्की. तर सांगायचं झालं की सर्वात पहिले आम्ही गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं. मुखदर्शन आम्ही पहिलं गणपती बाप्पाचं चालू केलं, 5 माडला. त्याच्यानंतर आम्ही मग गेलो त्र्यंबकेश्वरला पण आमचं एकदम सुरळीत दर्शन झालं. एकदम असं फटाफट, काही गर्दी नव्हती, काहीच नव्हती आम्हाला तिकडे. आमचं लगेचच तिकडे दर्शन झालं होतं. काहीच 1 मिनिट. तर मी परत चालू करू शकतो आता आपटी आलंय. आपटीवरनं आम्ही फक्त 30 ते 40 किलोमीटर आमचं प्रवास राहिलाय बोईसर पर्यंत. 20 नाही रे, आता कमी 20-24 आहे. जे काही असणार, या ट्रिपमध्ये खरंच खूप मजा आली. ही ताबडतोब ट्रिप केली होती, मीच प्लॅन केला होता. म्हणजे मी नेमकं बोललो होतं की आपण फक्त जव्हारला जाऊया. जव्हारवरनं ते प्लॅन गेलं त्र्यंबकेश्वर. शेवटी बोलावा आला होता, आम्हाला जावंच लागलं इकडे. आम्ही तिकडे दर्शन केलं, खूप काही मजा गेली. खूप चांगलं गेलं आमचं सगळे आम्ही चांगले. मी पहिल्यांदा स्वामी समर्थाच्या मठात गेलो. एवढं भारी मटण आहे, काय बोलू तुम्हाला. तिकडची वाईबच खूप भारी होती. खूप एन्जॉय केलं, खूप मजा आली. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. भावाच्या फॉलोअर्स वाढवा. आता सध्या 5च आहेत. पुढच्या ब्लॉग या व्हिडिओ 50,000 तरी व्ह्यूज येईल. चालू म्हणजे